नमस्कार मित्र हो, आपण चाललो बंदेवाडी या ठिकाणी. घरामध्ये साप आहे, तर बघू आपण साप कोणता आहे. संध्याकाळचे 10 वाजलेले आहेत. तरी स्वतःची काळजी घ्या. संध्याकाळी जास्त मण्याचं प्रमाण वाढलेलं आहे, मण्यार सापाचं. बघा मित्र हो, वाटाला कोणाला तरी थांबा म्हणलं तर लोक इथवर आले नाहीत आणि दरडून म्हणते निघलात का नाही, निघलात का नाही आहे. आता कुठं म्हणून हुडकायचं आपण त्याचं घर. गायकवाड वस्ती वरीच आहे का? बहुतेक मावशी थांबली तिथे. पाहू शकताय सर्वजण काट्या घेऊन थांबलेले आहेत. कोणी बघितलं होतं? बरं बरं. व्हिडिओ चालू आहे. तुम्ही तिथं नका उभं राहता हो, इकडे थैली आणा एक पिशवी. हाताने खाडा घाले. अरे बापरे, काय नाही येत नाही हा पळत नाही ते आम्ही तिकडे ना लागले बुरबुर करायला ते झाकून टाक. काय लागे बोल वहिनी काय असू नये इकडे घेऊ का? चांगली पिशवी ती बघा की नाही. केलं चालू. व्हिडिओ कर जाऊ. तर पाहू शकता मित्र, आपण बंदेवाडी या ठिकाणी आहोत. तरी समोर पाहता आपण इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे, ज्याला निरोटोक्सम नावाचं जहर आहे. ते शेतामध्ये घर असल्यामुळे, पण सर्वात महत्त्वाचं तर ह्या घराच्या साईडला स्वच्छता आपण बघू शकता. दाखवा एकदा. तर प्रथमतः मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आपण शेतामध्ये राहून बी एवढं निर्मळ आहे. जे आपण मध्ये पाहिलं आहे आता की आदिवासी त्यांच्या ज्या मुली मेलेल्या आहेत शाळेमध्ये, म्हणजे निवासी विद्यालय होतं ते, तर त्या ठिकाणी खाली झोपत होत्या. आणि जसं ह्याचं जहर आहे तसंच मण्यार सायलेंट किलर त्यालाच नाव कॉमन करत, तर त्या सापाचं आणि ह्या सापाचं जहर एकच आहे. फक्त मण्यार चावलेला कळत नाही आणि हा इंडियन स्पेक्टिकल चावलेला लगेच लक्षात येतो. तर सांगायचं तात्पर्य एकच आहे की संध्याकाळी जर शेतामध्ये आपण राहत असतात तर बाजावर वरी झोपा, दिवाणवर झोपा किंवा पलंग आसन याच्यावर झोपा, पण शेतामध्ये गेलात किंवा राहत असला तर थोडी स्वच्छता ठेवा. आपण या ठिकाणी आलो बंदेवाडी, तर हा इंडियन स्पेक्टिकल कोब्रा आहे. आज पाहिलं तर उद्या पंचमी आहे आणि आज भावाचा उपास धरलेला आहे. भाव आणि बहिणीला बघू नाही तर नाही बघू, पण बहीण तिचं कर्तव्य आज बी पार पाडते. पण असो, या माध्यमातून सांगतो की आपण या ठिकाणून याला रेस्क्यू करू आणि फॉरेस्टमध्ये रिलीज करू. तर आपल्याला वन विभाग धारूर यांच्यामार्फत कॉल आल्यामुळे आपण या बंदेवाडीमध्ये आलेलो आहोत. तर मी जसा धरला कोणी धरण्याचा प्रयत्न करू नये. आणि साप मारणे कायद्याने गुन्हा आहे. आज शासकीय दवाखान्यामध्ये औषध गोळ्या आणि भूल ही सापाच्या विषयापासून आहे. चला आपण याला रेस्क्यू करू. तिकडे बघा आता फडी कशी करतो. तिकडे बघा. बघा मग अश्विनी बघ फडी इकडे. बॅटरी खाली करा ना. बघितलं होतं कोणी वैदिकने? नाही, मी बघितला होता. फडी कसल्या काढते बघा ना वहिनी. हळद कुंकू हे सगळे आपले काय एक सण आहेत, काल्पनिक म्हणून करायचंय. कुठल्या सापाला दूध पाजल्याने साप दूध पित नाही. साप हा शाकाहारी नाही, साप हा मांसाहारी आहे. बेनकोळी उंदीर हे त्याचं भक्ष्य आहे, पण वारुळ हे पूजणं गरजेचं आहे.
तुम्ही म्हणता हे मान्य आहे, आपली जुनी परंपरा आहे, हे चालून कर्तव्य. फडी बाबा हे. त्याची काती निघून गेलेली. हा, आणि ओरिजिनल कोबरा आहे हा भारतामध्ये आपल्या इंडियन स्पेक्टिकल कोबरा म्हणते त्याला. ते बरणी घ्या इकडे माझी. बरं घ्या. इथवर नसलं येणं होत तर मी येतो तिकडं. थांबा, आणले. ठेवा खाली तिथं. खाली पालती पडायची लय गोळी. मोठी साईज काय आहे, नाही काय नाही. हा? लय मोठी साईज आहे, लहान नाही ना तो. लहान आहे रे, फडी थोडी त्याची. काही खाल्लेला नाहीये पुन्हा. या भक्ष्याच्या शोधामध्येच फिरलेला आहे. तो पण गाडीकडे आणून ठेव. बघ फडी कसं काढते. ती पॅन्ट दिसली ना त्यांची, हो हो कोण काहीतरी गिळलंय त्यांनी. काढा राव. हा बिंडकुळी गिळली. कुठलाही साप आहे तो संध्याकाळी भक्ष्याच्या शोधातच निघत असतो. आणि सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही सापाला जर आपला हात लागला, स्पर्श झाला, तर तो खाल्लेलं भक्ष्य लगेच फेकून देतो, कारण त्याला पळून जाता येत नाही. आणखीन विषय गाडी असू शकते काही नाही काय, बघू आपण. बरं झालं मॅडम, माझ्या झाला आता पण येतो आहे बघू तू हे करतो. 5 वर्षापूर्वी हो हो. कोण खाली आले बरं का त्याचं. कसं फुंकार टाकता येईल. इकडे माझ्याकडे. हे ह्याचे पैसे. पाहू शकताय आपण, ही जी आहे ही सापाने खाल्लेली बिंडकुळी होती. हो हो. तर पाहू शकताय, कारण कुठल्याही सापाने ज्यावेळेस कुठलं भक्ष्य गिळतो त्यावेळेस कमीच कमी 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याचा मृत्यू झाला जातो. आपण पाहू शकता, आता ही किती वेळ झाला तुम्ही बघितलेला? अर्धा तास. तर अर्ध्या तासामध्ये ह्याचा वास सुटला. म्हणजे याची पचनक्रिया एवढी फास्ट आहे की त्याच्यामध्ये हाडं बी असले तरी मांस गळून जात आणि पूर्ण जे बाकीचं काय राहिलेलं वेस्ट मटेरियल आहे तो बाहेर फेकून देतो. आपण शेतामध्ये कधी कधी बघा, तुम्ही अंड्याचा चुरा बघितला असेल. ज्या सापाने अंड गिळून घेतलं की त्याच्या गरमीच्या ह्याने शरीरात फुटल्या जातं आणि बाकीचा चोथा तो फेकून देतो. तर सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आपण शेतात राहतो, स्वतःची काळजी घ्या. आणि आता रसल वायपर म्हणजे परूड, ह्या पराडाचं प्रमाण सोयाबीन मध्ये जास्त आहे. आणि ह्या दिवसामध्ये प्रजन्य काळ म्हणजे पिल्ले जन्माला घालतो तो. म्हणून एक रसल वायपर जवळपास जशी जाडी असेल असा 40-50 पिलू देतोय. त्याच्यामुळे शेतामध्ये तुम्ही सोयाबीनमध्ये काम करत असताना हातापायाकडे बघा, फवारा करत असताना बी हातापायाकडे बघा, बूट घाला आणि स्वतःची काळजी घ्या. एवढं सांगतो. शुभ रात्र सर्वांसाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र.